हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मी माझ्या शेड्यूलमध्ये इतकी बिझी झाली आहे, की मला ही गोष्ट सुद्धा नाही समजली, की माझे फायनली 365 डेजचे व्लॉग्स पूर्ण झाले. दॅट मीन मला 1 वर्ष पूर्ण झालंय व्लॉगिंग करून आणि म्हणजे इतका आनंद मला होतोय आणि हा जो आनंद आहे ना माझ्यामध्ये ह्या गोष्टीबद्दल, तो मी शब्दात अजिबात मांडू शकत नाही. म्हणजे मी आता सध्या काय बोलू हे सुद्धा मला सुचत नाहीये. मी कसं तुम्हाला सांगू, की मला खूप खुशी होते. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ युअर सक्सेस. आणि खरंच यार, आणि मला माहिती नाही मी याच्या आधी पण ही गोष्ट सांगितली की नाही, बट मी आता परत सांगते तुम्हाला. आज इथपर्यंत माझे जे 190 फायनली कंप्लीट झाले फॉलोवर, ते जे काही झालेले असेल ना ते ऑर्गॅनिकली झालेले, नॅचरली. म्हणजे मी थोडंसं पण ऍडव्हर्टाईज कुठेच केलेलं नाहीये, ना व्हॉट्सअप ना इन्स्टा, की लाईक मी ब्लॉगिंग करते. म्हणजे माझी अशी इच्छा होती ना, की मला ऑर्गॅनिकली ऑडियन्स पाहिजे. मला स्वतःहून ऍडव्हर्टाईज करून मग ते मला फॉलो ते नको होतं मला. इन द सेन्स होतं, म्हणजे मी स्टील आता 1 वर्ष कंप्लीट होईल, बट मी अजून सुद्धा असं थोडंसंही कोणाला स्वतःहून सांगितलं नाही की मी ब्लॉगिंग करते. सगळे त्यांच्या त्यांच्या थ्रू आलेले आहे माझ्याकडे. आणि अर्ध्या लोकांना तर आयडिया पण नसेल की यार मी 1 वर्षापासून ब्लॉगिंग करते. पण गाईज, आता मी तुम्हाला विचारते की आपल्या ब्लॉगिंग जर्नीला 1 वर्ष कंप्लीट झालंय, सो तुम्हाला माझ्याकडनं काय पाहिजे हे मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा. आणि काय वाटतं तुम्हाला की मी सांगून दिलं पाहिजे सर्वांना दॅट आय एम डुईंग ब्लॉगिंग, आणि ह्या गोष्टीला अजिबात इग्नोर नाही करायचंय. जर तुम्ही मला बघता, डेली फॉलो करता, तर प्लीज माझ्यासोबत कन्व्हर्सेशन करा. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. सो प्लीज डू. बरं, तर रुटीन तुम्ही बघितलंच असेल, आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला अशी शेअर करायची होती की मी माझ्या एक्झामची हेअरस्टाईल फायनल केलेली आहे. आता तुम्हाला गेस करून सांगायचं आहे की ती कोणती असू शकते. बरं, भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.